सन्मान्य सदस्य लक्षवेधी क्रमांक 2 मंत्री महोदय, सभापती महोदय छापल्याप्रमाणे सभापती महोदय, वितरित केले. अत्यंत मोठी नदी नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापीसारखी असल्यानंतरही नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर्व विकास कामं फक्त वाळू अभावी ठप्प पडलेली आहेत. आणि माझी शासनाला विनंती आहे आपल्या माध्यमातून की पूर्वी झिरो रॉयल्टी होती. एकीकडे हायकोर्ट सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे आदरणीय मंत्री महोदय की एकदा रॉयल्टी भरल्यावरती परत रॉयल्टी घेता येत नाही असा सुप्रीम कोर्टाचा निकाल असताना सुद्धा आम्ही झिरो रॉयल्टीच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार परवानगी देत होते. शौर्य टेक्नॉलॉजी म्हणून एक कंपनी होती, तिला ते अधिकार दिले होते. तिच्या माध्यमातून थोड्याफार प्रमाणात शासनाला काय निधी मिळत होता मला माहित नाही, महसूल काय मिळत होता हे माहित नाही. परंतु आज पूर्ण नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकही काम होत नाही. म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेची घरकुलं बंद आहेत, संभाजी महाराजांच्या स्मारकाचं काम बंद आहे, भगवान बिरसा मुंडाच्या स्मारकाचं काम बंद आहे. विचारलं तर रेतू येत नाही आणि रेतू येत नाही. आज 12 किलोमीटरवर गुजरात आहे. गुजरात मधून एकदा रॉयल्टी भरलेली गाडी आमच्या नंदुरबार जिल्ह्यापुरती तरी यायला आपण परवानगी देणार आहात का, किंवा झिरो रॉयल्टी? कारण सुप्रीम कोर्ट तर म्हणतं सर की एकदा रॉयल्टी भरली तर कुठल्याही राज्य सरकार परत रॉयल्टी घेऊ शकत नाही. तो निकालही माझ्याकडे आहे. मी आदरणीय मंत्री महोदयांना सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचे निकाल सुद्धा पाठवतो. तर माझी विनंती आहे की नंदुरबार जिल्ह्याला आज या कठीण परिस्थितीतून आपण सोडवणार आहात का, आणि गुजरातची वाळू नंदुरबार जिल्ह्यामध्ये किंवा राज्यामध्ये येण्याची परवानगी देणार आहे? सभापती महोदय, यामध्ये जे खरा इश्यू आहे, आपल्या जे नंदुरबार जिल्ह्यामध्ये जी वाळू आता आहे जी यावर्षी होती त्याकरता शासनाने लिलाव केले. या ठिकाणी आमच्या ACS विकास खारगे आणि आमच्या पर्यावरण सचिव जयश्री भोज यांनी खूप मेहनत केली. यावेळी या दोघांनी वेळेत लिलाव केले. पर्यावरण विभागाची मंजुरी असल्याशिवाय आपण महसूल खातं लिलाव करू शकत नाही. पण यावर्षी जे पर्यावरण विभागाने जे काम केलं ते अतुलनीय काम केलं. आमच्या संपूर्ण SCA टीमने इतकं उत्कृष्ट काम केलं की वेळेत आम्ही सर्व लिलाव केले. या ठिकाणी माननीय सदस्यांना मी एवढं सांगू इच्छितो की नंदुरबार जिल्ह्यात वेळेवर लिलाव केले. 8 वाळूघाट त्या ठिकाणी गेले, पण वाळू तुटलेली नाही. जिल्ह्यातली वाळू, तर जिल्ह्यात वाळू असताना गुजरातवरनं वाळू आणायला परवानगी देणे असा एक झिरो रॉयल्टी द्यावी असा एक विषय आला होता. मी असा निर्णय घेतला होता की जोपर्यंत जिल्ह्यातली वाळू पूर्ण संपत नाही तोपर्यंत इतर राज्यातली वाळू अलाव करायची नाही. झिरो रॉयल्टी देण्याचा अधिकार शासनाला तो आजही देऊ शकतो, पण आपल्या जिल्ह्यातली वाळू सोडून इतर राज्यातली वाळू बनायची. म्हणजे इकडे त्यांना वाळू काढायची नाही, इकडे सरकारचे पैसे भरायचे नाही, आणि तिकडून वाळू कशा पद्धतीने आणायची त्यांनाच माहिती आहे. त्यामुळे मला असं या ठिकाणी असं वाटतं की नंदुरबार जिल्ह्यामध्ये वाळू काढण्याकरता जो थोडा एक अडचण काय आहे की तिथली जी नदी आहे त्या नदीला पाणी 365 दिवस असतं, आणि त्यामुळे वाळूचा लिलाव होणे तिथले वाळू काढता येत नाही. त्यामुळं तिथे जसं आपल्या पर्यावरण सचिवांनी आणि आमच्या ACSने आणि आमच्या तिकडल्या डिव्हिजनल कमिशनर कोकणनी जी वाळू पॉलिसी केली आहे कोकणाकरता, ती कोकणामध्ये आपल्याला पाणडुब्या लावाव्या लागतात, तिकडे मग सक्शन पंप लावावे लागतात, त्यातनं वाळू येतात, मग त्याला आपण अलाव करतो. तर मला वाटतं की नंदुरबार जिल्ह्याकरता एक स्पेसिफिक जी नदी 24 तास 365 दिवस वाहत असल्यामुळं वाळू असूनही वाळू काढता येत नाही, याकरता सक्शन पंप अलाव करून काही सक्शन पंप अलाव करायला लागतील, कारण तिथे वाळू आहे. पण मला वाटतं याच्याकरता आपण यावर्षी विचार करतोय, तो आपण करू. दुसरा, आपण झिरो रॉयल्टीबद्दल निर्णय घेता येईल, मी नाही म्हणणार नाही, पण आता 9 जून पर्यंत आपल्याला परवानगी होती वाळू काढण्याची. पण इतर राज्यात वाळू असेल तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी, म्हणजे इतर राज्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्या जिल्हाधिकाऱ्यांना जर प्रस्ताव पाठवला की गुजरातच्या या जिल्ह्यामध्ये एवढी वाळू आहे ती उपलब्ध आहे, आमच्या नंदुरबार जिल्हाधिकाऱ्याकडे तो प्रस्ताव आला, त्या जिल्हाधिकाऱ्याकडे जर उपलब्ध असेल आणि आमचे जिल्हाधिकारी घ्यायला तयार आहेत आमचे जिल्हाधिकारी,
तर ही वाळू मात्र झिरो रॉयल्टी देऊन घेता येईल. पण यामध्ये 2 अटी आहे. दिवसानेच त्यांना ही वाळू आणावी लागेल, रात्रभर त्या ठिकाणी वाहतूक करता येणार नाही. दुसरं, झिरो रॉयल्टी देताना सरकारला विचार करताय, तिकडे रॉयल्टी घेतात म्हणजे त्या राज्यात रॉयल्टी मिळतं, आपल्याला काहीच मिळत नाही. तर आपण हा विचार करतोय या ठिकाणी आपल्या रघुवंशीजी की काही आपल्याला प्रतिब्रास काही शेवटी आपले मायनिंगचे आपले रस्ते खराब होतात, आपले त्या ठिकाणी 20-20 टन 30-30 टन वाहतूक असल्यामुळं आपले रस्ते उद्ध्वस्त होतात, ग्रामीण भागातले रस्ते उद्ध्वस्त होतात, त्याला MDF मध्ये बांधावे लागतात. MDF फंडच आपल्याकडे राहत नाही मग, आणि त्यामुळे नंदुरबार जिल्ह्याला MDF फंडही मिळाला पाहिजे. त्यामुळं काही त्या ठिकाणी ट्रान्झिट चार्ज आहे किंवा काहीतरी चार्ज थोडासा आपले भागामध्ये त्या आपल्या राज्यालाही थोडं या ठिकाणी काहीतरी, मला माहिती आहे सुप्रीम कोर्टाने त्याला रॉयल्टी अलाव केली नाही आहे, पुन्हा डबल रॉयल्टी करतात. गुजरात राज्य रॉयल्टी घेतील, महाराष्ट्रामध्ये वाळू विकल्या जातील. महाराष्ट्र रॉयल्टी घेऊ शकत नाही कारण गुजरातमध्ये रॉयल्टी भरली आहे. त्यामुळे गुजरातला रॉयल्टी मिळतं, महाराष्ट्राला काहीच मिळत नाही. पण महाराष्ट्राला वाळू मिळणार आहे, बांधकामात सुरळीत चालू होणार आहे. बांधकामाला त्या ठिकाणी या ठिकाणी थांबवता येणार नाही, कारण बांधकाम थांबले तर सरस थांबेल. त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेचे घरं असतील, सर्व घरांना किंवा व्यावसायिकांना वाळू उपलब्ध करून देणे शासनाची जबाबदारीच आहे. ती जबाबदारी मी पार पाडू. फक्त याच्यामध्ये आम्हाला आता वेगळा शासन निर्णय करावा लागेल. झिरो रॉयल्टी करतात तो लवकरात लवकर आम्ही निर्णय करतो, अधिवेशन संपण्यापूर्वीच करतो. झिरो रॉयल्टी बद्दल काय धोरण असलं पाहिजे, आणि कोकणातली जे आपल्या पर्यावरण सचिवांनी म्हणजे आमच्या SCSने जी आता आपण पॉलिसी केली आहे, ज्यामध्ये कोकणामध्ये आपण सक्शन पंप अलाव केलेले आहेत वाळू काढण्याकरता, तेवढ्या क्वांटिटी जी पर्यावरण विभागाने आपल्याला मान्यता दिली आहे तेवढ्या वाळू करता आपण सक्शन पंप लावून त्या ठिकाणी वाळू काढण्याचाही प्रस्ताव पुढच्या वेळी जाणू, म्हणजे नंदुरबार जिल्ह्यात वाळू जी आहे ती त्या ठिकाणी उचल होईल असं मला वाटतं. मी पर्यावरण सचिवांचे या ठिकाणी अभिनंदन करतो. त्यांनी मागच्या वर्षी उत्कृष्ट काम केलं. आमचे 90% जे त्या ठिकाणी रेती घाट आहे ते लिलावी निघाले आणि आमच्या टीमने चांगलं काम केलं. यावर्षी मात्र मागच्या वर्षी जी वाळू पॉलिसी आपण आणलेली आहे त्यानुसार आत्तापासून आम्ही काम चालू करतोय आणि ऑक्टोबर पासून नोव्हेंबर पासून या राज्याला पूर्ण वाळू मिळेल याची आम्ही काळजी घेऊ. मधले 3 महिने पावसाळ्याचे आम्हाला अलाव नसतं NGTच्या गाईडलाईन प्रमाणे. तेवढा काळ सोडला तर पुढच्या काळाची तयारी आम्ही करतोय. मला स्पेसिफिक विचारा, एवढं सविस्तर मंत्री महोदय. सर स्पेसिफिकच बोलतोय. सर आपल्याला माहिती आहे की तापीमध्ये भरपूर ऋतू आहे, वाळू आहे, परंतु सेक्शन पंप आपण लावायची परवानगी देत नाही. गुजरात राज्यामध्ये 12 महिने पाणी आहे, पण त्या शासनाने परवानगी दिलेली आहे पूर्वीपासून, म्हणून गुजरातमध्ये ऋतू निघते. आमच्या प्रशासनाने जरी पहिले टेंडर काढून दिले तरी एक ब्रास ऋतू निघणार नव्हती हे आपल्याला माहिती होतं, आणि म्हणून आपण पॉलिसी करणार, आम्ही नंदुरबार जिल्ह्याला परवानगी देणार. तोपर्यंत या झिरो रॉयल्टीला जर सुरुवात केली, रॉयल्टी काय घ्यायची हा शासनाचा विषय, आमचा विषय नाही. तुम्हाला काय रॉयल्टी घ्यायची असेल ती घ्या, फक्त रात्रीच्या 9 वाजेपर्यंतच वाहतुकीला परवानगी द्या तरी आम्हाला चालेल. 8 वाजेपर्यंत द्या, पण कमीत कमी आज जिल्ह्यामध्ये सर्वच विकासाची कामं थांबली आहेत आणि या वाळूच्या भरोसे जिल्हा अधिकारीची मी वाळूची गाडी धरतात, एखाद्या वेळेला जर नजर दिसली आल्या त्यांना तर तहसीलदार बी तेच काम करतात, प्रत्येकाला तेच काम आहे. त्याच्यापेक्षा इतर जिल्ह्यामध्ये महत्वाची कामं भरपूर आहे. तर माझं विनंतीच आपल्याला अशी आहे की आपण सेक्शन पंप लावून नंदुरबार जिल्ह्याला जेव्हा परवानगी देणार त्या गोष्टीला साहेब 2-3 महिने तरी लागतील. तोपर्यंत सगळाच जिल्हा पूर्ण ठप्प आहे. तर गुजरातच्या ऋतूला काय करायचं काय नाही. आता आपल्या कलेक्टरने सुद्धा गुजरातच्या तापी आमचा जिल्हा आहे शेजारचा, त्या तापी जिल्ह्याच्या कलेक्टरला जर एक फोन लावला तरी ते NOC पाठवू शकतात किंवा आपल्याला पत्र देऊ शकतात. हे प्रशासनाचा अंतर्गत विषय आहे, फक्त लोकांची सोय होऊन जाईल. तर आता तात्पुरती तरी का होईना पण आपण झिरो रॉयल्टी ताबडतोब चालू करण्याच्या सूचना देणार का? सभापती महोदय, अधिवेशन संपण्यापूर्वी मी याचं एक झिरो रॉयल्टीचं धोरण ठरवतो, झिरो रॉयल्टी सुरू करतो आणि नंदुरबार जिल्हाधिकारी जेवढी वाळू मागेल तेवढी वाळू गुजरातच्या राज्यामध्ये कुठल्या जिल्हाधिकाऱ्याकडे असेल त्यांच्याशी बोलून त्यांचा टायप करून तेवढी वाळू जेवढी नंदुरबार जिल्ह्याला पाहिजे तेवढी उपलब्ध करून देतोय.
होतं. उलट त्यांच्याकडनं कुपन घेऊन लोक रस्त्यामध्ये ट्रक दिसले त्याला कंपल्सरी द्यायची रॉयल्टी. एकदा रॉयल्टी असल्यावर बी दुसरी घ्यावी लागायची, कारण काही प्रमाणामध्ये दादागिरी करणारे लोक तिथं राहायचे. आणि म्हणून माझी विनंती आहे की रॉयल्टी जिल्हाधिकारी कार्यालयानेच दिली पाहिजे. जिल्हाधिकारी कार्यालयाने काय घ्यायचं ते घ्यावं आणि ही मध्यस्थीची एजन्सी आहे ती एजन्सी काढून टाकावी अशी माझी विनंती आहे. यामध्ये आणणार का मंत्री महोदय? याच्यामध्ये आता शौर्या जी एजन्सी होती मागच्या सरकारच्या काळात, ती एजन्सीचा वेळ संपलाय. आता आपण इंटिग्रेटेड पूर्ण प्लान तयार केला. ऑनलाईन संपूर्ण मॉनिटरिंग करणे, येणाऱ्या प्रत्येक वाळूच्या ट्रकची मॉनिटरिंग करणे, त्यांचं पूर्ण कम्प्लीट सुपरविजन करणे. याकरता नवीन आपण त्या ठिकाणी रेलटेल कंपनीची आता नियुक्ती झालेली आहे आणि कोकण कमिशनरच्या अंडरमध्ये राज्याचा पूर्ण सॉफ्टवेअर कोकण कमिशनर ऑफिसमध्ये राहणार आहे. कोकण कमिशनर ऑफिसमध्ये आता मागच्या शौर्यामध्ये काय होतं चंद्रकांतजी, की शौर्या कंपनीचं सॉफ्टवेअर त्यांचं जे संपूर्ण डेटा ते पुण्याला एका छोट्याशा रूममध्ये येऊन बसायचे आणि तिथनं बऱ्यापैकी वेगळं झालं. पण ते काही याच्यात जाऊ नाही, नंतर मी सांगेल. पण आता राज्य सरकारने कोकण कमिशनरच्या अंडरमध्ये एक मोठं वॉर रूम तयार केलेलं आहे. रेलटेल कंपनी केंद्र सरकारची कंपनी आहे. रेलटेल कंपनी केंद्र सरकारची आहे. त्या कंपनीचे कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे. ती कंपनी आता संपूर्ण डेटा सेंटर हे कोकण कमिशनरेटच्या अंडरमध्ये कोकण कमिशनर ऑफिसमध्ये टाकणार आहे. राज्यभराचं संपूर्ण वाळूचं गौण खनिजाचं नियंत्रण या कंपनीच्या माध्यमातून कोकण कमिशनर नोडल ऑफिसर आहे राज्याचे, त्यांना जबाबदारी दिली आहे. एकही ट्रक वाळूचा किंवा एकही ट्रक गौण खनिजाचा अवैधपणे या राज्यामध्ये चालणार नाही याकरता व्यवस्थित यंत्रणा तयार केलेली आहे. राहिला प्रश्न झिरो रॉयल्टी देण्याचा, झिरो रॉयल्टी आपण कलेक्टर नंदुरबारकडे देऊ. लक्षवेधी क्रमांक 1.